जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांच्या सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे। इच्छुक नेत्यांचे गॉडफादर मार्फत जोरदार लॉबिंग सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता 4 विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे। ही निवड येत्या शुक्रवारी होणार आहे। सभापती पदासाठी अनेकांनी आपल्या गॉडफादर मार्फत जोरदार फिल्डिंग लावली असून कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान ही पदं अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस आणि माढा तालुक्यातील सदस्यांना मिळणार आहेत। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे हे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीप्रमाणेच सदस्यांची बैठक घेऊन सभापती पदाची नावं जाहीर करणार आहेत। सभापती पदासाठी अक्कलकोटमधून पानमंगरूळ जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या शिवानी स्वामी किंवा जेऊर गटातून निवडून आलेले विकास बुळ्ळा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी हे कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातून वळसंग गटातून निवडून आलेले रामप्पा चिवडशेट्टी किंवा मंद्रुप गटातून विजयी झालेल्या सोनाली कडते यांना सभापती पदाची संधी मिळू शकते। तर माळशिरसमधून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी दहिगाव गटातून विजयी झालेल्या संस्कृती सातपुते यांना समाज कल्याण सभापती पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। तर माढा तालुक्यातून मानेगाव गटातून विजयी झालेले पृथ्वीराज सावंत, उपळाई बुद्रुक गटातील विजयी माधुरी गोरे, मोडणीम गटातील विजयी वंदना कांबळे, टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या अमृता वाघे यांच्यातील एकाला सभापती पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान मंगळवेढा तालुक्यातून संत दामाजी नगर गटातून रमेश भांजे, कुलजंती गटातून संगीता दुधाळ, लक्ष्मी दहिवडे गटातून विजयी झालेल्या करुणा शिवशरण आणि भोसे गटातून प्रदीप खांडेकर हे विजयी झाले। यातील एकाला सभापती पदाची लॉटरी लागणार आहे। दरम्यान जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद बार्शी तर उपाध्यक्षपद उत्तर सोलापूर तालुक्याला देण्यात आलं आहे। आता अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस, माढा तालुक्यात सभापतीपद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे करमाळा, मोहोळ, सांगोला आणि पंढरपूर हे तालुके पदापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान महिला व बालकल्याण, समाज कल्याण, आरोग्य व शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन या विभागाच्या 4 सभापती पदाची निवड होणार आहे। यातील समाज कल्याण आणि आरोग्य व शिक्षण या विभागाचं सभापती पद महत्त्वाचं असून हे पद आपल्या तालुक्याला मिळावं यासाठी नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे।